नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. गुरु म्हणजेच आत्मज्ञानाचा प्रकाश देणारा. श्री स्वामी समर्थ महाराज हे अशा सर्वोच्च गुरुतत्वाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. त्यांच्या चरणी गुरुपद देणे म्हणजे जीवनातील सर्व अडथळ्यांना पार करून आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारणे. आपण गुरुपद म्हणजे काय, ते स्वामी समर्थ महाराजांना कसे द्यावे, त्यासाठी कोणता मंत्र म्हणावा, याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. गुरुपद म्हणजे एखाद्या सद्गुरूंच्या आध्यात्मिक आधिपत्याखाली शरण जाणे आणि त्यांना आपला जीवन मार्गदर्शक मानून पूर्ण विश्वासाने त्यांच्या चरणी आपले जीवन समर्पण करणे. गुरुपद देणे म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर ती एक जीवनशैली असते. या पदाच्या माध्यमातून शिष्य आपल्या गुरुला पूर्णतः समर्पित होतो. गुरुपद देणे म्हणजे गुरुला स्वीकारणे, अहंकाराचा त्याग करणे, नम्रतेने शरण येणे, गुरुच्या आज्ञेत जगणे, नाम, ध्यान, सेवा आणि श्रद्धा यात प्रगती करणे. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत. ते अक्कलकोट येथे सर्वसामान्यांच्या जीवनात दिव्यतेचा प्रकाश देणारे सद्गुरू होते. त्यांनी कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी योग्य दिशा दाखवली. त्यांच्या चरणी गुरुपद देणं म्हणजे मुक्तीचा मार्ग स्वीकारणं. मनुष्याच्या जीवनात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसंच जीव आणि शिव याचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. श्रीमंत असो वा गरीब असो, शिक्षित असो वा अशिक्षित, प्रत्येक जीवाला जीवनात गुरुची आवश्यकता असतेच. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अध्यात्माची ओढ लागते आणि तो जीवनात स्थैर्य, शांतता आणि मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू इच्छितो, तेव्हा त्याने योग्य गुरु शोधावा आणि त्यांच्या चरणी गुरुपद द्यावे. आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. गुरुपद दिल्याने आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. जीवनामध्ये शांती आणि समाधान वाढते. कर्मबाधा कमी होतात. चित्त आपलं शुद्ध होतं. आपल्याला नामस्मरणाची गोडी लागते. स्वप्नामध्ये मार्गदर्शन मिळते. स्वामी समर्थांकडून गुरुपद आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना कसं द्यायचं. श्री स्वामी समर्थ हे जरी 1878 मध्ये समाधिस्थ झाले असले तरी ते आजही सूक्ष्म रूपात कार्यरत आहे. भक्तांच्या भावानेच ते आकर्षित होतात. त्यामुळे गुरुपद देण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही मानव गुरुकडे जाण्याची आपल्याला गरज नाही. भक्तिभाव, श्रद्धा, नम्रता आणि अंतःकरणातील आर्त पुकार पुरेसा असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. या वर्षी 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करावा आणि नंतर शुद्ध पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा. जर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. स्वामींचं पंचोपचाराने पूजन करावे आणि नंतर हातामध्ये एक नारळ घ्यावं, त्यावर फूल ठेवावं आणि स्वामींना प्रार्थना करावी की तुम्हीच माझे मायबाप आहात, बंधू, सखा, तुम्हीच माझे सर्व काही आहात. आजपासून तुम्हीच माझे गुरु, आजपासून तुम्हीच माझा सांभाळ करा, अशी विनंती स्वामींना करावी आणि हातातील नारळ स्वामींच्या जवळ ठेवावे. आपण स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक केला ते पाणी आपण आपल्या उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घ्यायचं आणि हा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे. तळ हातावर पाणी असेल तेव्हा हा मंत्र म्हणायचा. मंत्र काही असा आहे: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. हा मंत्र म्हणून ते पाणी आपण प्राशन करावे. असे करून आपण स्वामींना गुरुपद द्यावे. कुटुंबातील प्रत्येकाने स्वामींना गुरुपद द्यावे. प्रत्येक स्वामी भक्ताने त्या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा. नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 10 जुलैला त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा आपल्याला पूर्ण एक पारायण करायचं आहे. ही स्वामी सेवा करायची. काही ठिकाणी गुरुमंत्र हा गुप्तपणे दिला जातो,
पण आपल्याला स्वामींनी दिलेला जो गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ, आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी श्रद्धेने जप करावा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचा दिवस आहे. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण जसं स्वामींना गुरुपद दिलं तसं इतर दुःखी व्यक्तींच्या आयुष्यात स्वामींना पोहोचवण्याचं काम करायचं आहे आपल्याला. स्वामींना गुरुपद दिल्यापासून स्वामी आपले गुरु, माता, पिता, बंधू सर्व काही स्वामीच आहेत. या गोष्टीची पदोपदी जाणीव ठेवून पुढे तन मन वाणीद्वारे जेवढी आपल्याला स्वामी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून स्वामींची जेवढी जास्त सेवा, नामस्मरण करता येईल तेवढी जास्त सेवा करावी. जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर घेऊन या. आपण जेव्हा स्वामींना गुरुपद देऊन गुरु केलं तेव्हापासून आपण जे काही चांगले वाईट कर्म करतो ते स्वामी सगळं बघत असतात. म्हणून शक्य झाल्यास चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आयुष्यात सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात. नंतर आपले शिक्षक असतात. आपल्याला ज्यांच्याकडून काही शिकायला मिळतं ते आपले गुरु असतात. देवाला गुरु मानणं हे आपलं भाग्यच आहे. आपण ह्या जगात खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींना गुरु करणार आहोत. तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 10 जुलैला, त्या दिवशी स्वामींना गुरु अवश्य करा. तुमच्यासारखे भाग्यवान ह्या जगात कोणीच नसेल. गुरुपौर्णिमा हा खूप शुभ दिवस आहे. त्या दिवसापासून ज्यांना स्वामी सेवा करायची आहे त्यांनी गुरुपौर्णिमेपासून सेवा सुरू करावी. स्वामी समर्थ हे स्वतः म्हणतात, जो मला गुरु मानतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. त्याचे संकट मी दूर करतो आणि त्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेतो. गुरु कृपेने जीवनात चमत्कार घडतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु करा आणि आपले जीवन धन्य धन्य करा. सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.